या सगळ्या भागाच्या दृष्टीने अतिशय आनंदाचा क्षण आहे. कारण उजनी धरण हे या परिसरामध्ये एक वरदान ठरणारी आणि प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये आणि प्रपंचामध्ये एक संजीवनी देणारा अशा प्रकारचा हा प्रकल्प आहे. आणि अत्यंत आनंद होतोय की गेल्या वर्षी उजनी फक्त 70% भरलं होतं आणि पुन्हा -45% उजनी गेलं. म्हणजे जवळजवळ 115 TMC पाणी फक्त 7 दिवसामध्ये उजनीमध्ये आलं. आणि मला असं वाटतं आज इथल्या सगळ्या पंचकृषीमधल्या लोकांच्या चेहऱ्यावर एक वेगळा आनंद आहे. आणि म्हणून आज 100% उजनी भरलं आणि ही आपली माता आहे, याच्यावर आपलं सगळ्यांचं भवितव्य अवलंबून आहे. आणि म्हणून आज ह्या गंगा मातेचं पूजन आम्ही सर्वांनी या ठिकाणी केलेलं आहे. मला विश्वास आहे की उजनी ही वरदान ठरणारी योजना आणि खरं म्हणजे इंदापूर तालुक्याचं फार मोठं त्याग आहे त्या उजनी प्रकल्पासाठी. कारण इंदापूर तालुक्यातली 40-42 गावं त्या काळामध्ये एक राष्ट्रीय कर्तव्य समजून कैलासवासी भाऊंच्या नेतृत्वाखाली त्या काळामध्ये अगदी हत्तीच्या मस्तकासारख्या जमिनी 200-300 रुपयांनी एक राष्ट्रीय कर्तव्य समजून या आमच्या सगळ्या 40-45 गावातल्या शेतकऱ्यांनी एक मोठा त्याग केला आणि सगळं त्याचं पुनर्वसन झालं. त्यामुळं आज या सगळ्या परिसरामध्ये उजनीच्या धरणामध्ये 100% पाणी आल्याबद्दल एक वेगळा आनंद आहे. आणि म्हणून तो आनंद साजरा करण्याकरता आणि या पाण्याचं जलपूजन करण्याकरता आम्ही सर्वजण आलेलो आहे. एक उजनी प्रकल्प वर्षाला 2.5 ते 3 हजार कोटी रुपयाचं उत्पन्न या भागातल्या शेतकऱ्यांना देतो. 26-27 सहकारी साखर कारखाने, MIDC, गावोगावच्या पिण्याच्या पाण्याच्या योजना, इंडस्ट्रियल कामासाठी पाणी आणि त्याचबरोबर सोलापूर शहराला सुद्धा आणि सोलापूर जिल्ह्याला सुद्धा मोठ्या प्रमाणात या उजनीमुळे फायदा होतो. मला असं वाटतं एवढीच प्रार्थना आहे परमेश्वराच्या चरणी की दरवर्षी उजनी धरण भरावं. पण हे होत असताना सुद्धा प्रशासनालाही माझं सांगणं आहे आणि विशेष करून पुण्याचे पालकमंत्री आणि सोलापूरचे पालकमंत्री आणि त्याचबरोबर जलसंपदा विभाग आणि दोन्ही जिल्हाधिकारी यांनी ह्या पाण्याचं नियोजन पुढील 365 दिवस हे पाणी सगळ्याला कसं पुरेल आणि पाण्याचा दुरुपयोग होणार नाही, अनावश्यक पद्धतीने ह्या पाण्याचं त्या ठिकाणी बऱ्याच वेळा जे गलथानपणानं जे नियोजन केलं जातं आणि त्याचा तोटा आणि त्याचा नुकसान या भागातल्या लोकांना भोगावं लागतं. उदाहरण म्हणलं तर पाणी पिण्याच्या नावाखाली त्या पाण्याचा दुरुपयोग केला जातो. मला असं वाटतं आम्ही सर्वजण आता जागरूक झालेलो आहे. अशा पद्धतीनं आता एकतर 7 दिवसात उजनी धरण भरले, जर नाही नियोजन झालं तर कदाचित जानेवारी महिन्यामध्ये पुन्हा उजनी मायनस होईल का काय, अशा पद्धतीचं नियोजन आम्ही होऊ देणार नाही. आणि माझी प्रशासनालाही विनंती आहे आणि विशेष करून सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री, कलेक्टर आणि जलसंपदा अधिकारी यांनाही माझी विनंती आहे की आपण पुढील पावसाळा येईपर्यंत उजनीचं पाणी हे सगळ्याला मिळालं पाहिजे अशा प्रकारचं नियोजन करावं. दुसरा महत्वाचा मुद्दा, बॅकवॉटरवरती आम्ही सर्व प्रकल्पग्रस्त आहोत. आम्हाला जे काही 5 TMC पाणी उचलून द्यायला जी परवानगी दिलेली आहे त्याचा विचारच कोणी करत नाही. आणि मग पाणी अगदी मूळ नदीचं पात्र जे आहे तिथपर्यंत जरी गेलं आणि गाळ जरी निघायची पाळी आली तरी सुद्धा त्याचा विचार कोणी करत नाही. वास्तविक पाहता शासनाची जबाबदारी आहे की हे पाणी 12ही महिने पुरवत असताना पहिला अधिकार ह्या पाण्यावरती प्रकल्पग्रस्तांचा आहे. कारण त्यांनी जर त्याग केला नसता तर धरण झालं नसतं. आणि म्हणून प्रकल्प सिंचन आराखड्यानुसार या उजनीच्या पाण्याचं नियोजन व्हावं आणि ते सर्वांनी मिळून करावं अशी आमची मागणी आहे. उजनीच्या पाण्यामध्ये पाणी नियोजन समितीमध्ये इंदापूर तालुक्याचं या उजनीसाठी योगदान मोठे आहे. त्या नियोजन समितीमध्ये इंदापूर तालुक्यातील प्रकल्पग्रस्तातला एक प्रतिनिधी का नसावा? नाही, मुळात तर असं आहे की कुठलंही धरण होताना त्याचा एक प्रकल्प सिंचन आराखडा तयार केला जातो. आता झालंय काय, प्रकल्प सिंचन आराखडा राहिला बाजूला आणि डिमांड ड्रिव्हन योजना आता सुरू झालेल्या आहेत. वास्तविक पाहता ज्यांच्याकरता पाणी आरक्षित केलेलं आहे ह्याचा मूळ सिंचन प्रकल्प आराखडा असतो. आणि म्हणून इंदापूर तालुक्याचं अस्तित्व सोलापूरच्या नियोजनामध्ये असेल नाही तर पुण्याच्या नियोजनामध्ये असेल, इंदापूर तालुक्याचं अस्तित्व ह्याच्यामध्ये असणं आवश्यक आहे आणि त्या दृष्टीने आमचा प्रयत्न राहील. दुसरा महत्वाचा मुद्दा ह्याच्यामध्ये असा आहे की उजनीमध्ये ह्या पाण्यामध्ये प्रदूषण फार व्हायला लागलेलं आहे. ठीक आहे, आता पाणी वाहून गेलं,
जे काय होतं प्रदूषित काही प्रमाणात कमी झालं. पण पिंपरी चिंचवड, पुणे महानगरपालिका, कुरकुमची MIDC ह्यातलं जे वेस्टेज आहे आणि ह्याच्यामध्ये जे मोठ्या प्रमाणामध्ये जे काय पोल्युशन होत आहे ह्याच्याकडे मात्र कोणाचंही लक्ष नाही. परवा जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीमध्ये सुद्धा मी हा मुद्दा उपस्थित केला होता. कारण हे पाणी जर स्वच्छ राहिलं तर ह्याचा आरोग्याला फायदा होईल, शेतीला फायदा होईल, इंडस्ट्री एरियाला फायदा होईल आणि पिकांना पण फायदा होईल. आणि म्हणून आता भविष्यामध्ये उजनीच्या पाण्याचं प्रदूषण कसं रोखणार आपण ह्याच्याकडे पण लक्ष देण्याची गरज आहे. पुष्पं समर्पयामि गूढखाद्यनिवेदं समर्पयामि नमस्कारोनि पूजनं च करिष्ये संघाय परिवारं महा सौभाग्यद्रव्यं करिष्ये वरुणदेवाय नमः अक्षतं समर्पयामि गूढखाद्यनिवेदं गूढखाद्यनिवेदं समर्पयामि गणानां गणपतिहामि कविकविनामुपसवसविष्टाय ब्रह्मणा ब्रह्मणदास्य महाकाय सूर्यकोटि निर्विघ्नं कुरु देव सर्वकार्य सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे मंगले शिवे सर्वासाधिके शरणत्यंबे गौरी नारायण वसुदे सर्वदा सर्वकार्येषु नास्ति तेषां मंगलम येषा आराध्यस्त भगवान मंगलवेति हरिम तदेव रणुचितिं तदेव तारावल चंद्रवल तद विद्या वरदय लक्ष्य लाभ देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम पवित्रसंभवरसुरं श्रीमन् महागणाधिपति महादेवताभ्यन्मा कुलदेवताभ्यन्मा ग्रामदेवताभ्यन्मा स्थानदेवताभ्यन्मा वास्तुदेवताभ्यन्मा मातृपितृभ्यन्मा लक्ष्मीनारायण सर्वे देवे नमः सर्वे ब्राह्मणे नमः निर्विघ्नमस्तु सुमुखदंत शक्तीनाथे नुडी पूर्वी प्रेम कृपा दयाते सर्वांगी सुंदरतेंद्राची कंठीयते माळवंता पुरांती जय देव जय मंगलमूर्ती व श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मान स्मरणे मात्रे मान कामना पूर्ती जय देव रत्नागजेश्वरा दुर्गौरी तुम्हाला चंद्रनाथी कुंकुमेश्वरा धीरे जय शोभतवरा रुंदुंचे पुरे चरणी सागर्या जय देव जय मंगलमूर्ती श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मान संक्रांती भावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना जय देव